आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होईल। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर आहे। अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक करण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 बनेल असा विश्वास अमित शहा यांनी नांदेडमधील जाहीर सभेमध्ये बोलत असताना व्यक्त केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड इथं आयोजित विशाल जाहीर सभेमध्ये उपस्थितांशी संवाद साधत होते। सकाळी 10 वाजल्यापासून ते गुरुवारी 29 मे पर्यंत मुंबईतील विविध भागांमधील पाणी पुरवठा बंद असेल। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासन करत आहे। पालिकेच्या ए, बी आणि ई वॉर्डमध्ये पाणी पुरवठा होणार नाहीये, तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी ही माहिती आहे। मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 37 वर गेली आहे आणि राज्यामध्ये सक्रिय रुग्ण सध्या 278 पर्यंत गेलेले आहेत। खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सुद्धा सतर्क झालेला असून त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था केली आहे। जागोजागी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि त्यामध्येच कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधील पूर आपत्ती नियंत्रणामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। 963 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळालेली आहे, तर यापैकी राज्य शासनाच्या मित्रसंस्थेच्या माध्यमातून तब्बल 3200 कोटी रुपयांचा प्रकल्प सुद्धा मंजूर झालेला आहे। लातूरमधील बेलकुंड नजीक असलेल्या भागात अपघात झाला आणि अपघातामध्ये माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला। वाहनाने बीडकडे परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। लातूरमध्ये उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर पंकजा मुंडेंनी दिवसभरातील सगळे कार्यक्रम सुद्धा रद्द केले। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना आता 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यामध्ये मराठा समाजामधील बांधवांची बैठक पार पडली। वैष्णवी हगवणे प्रकरणावर चर्चा करून समाजहिताचे निर्णय घेणार असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलंय। आमदार चेतन तुपे उपस्थित, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे सुद्धा उपस्थित होते। वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर देशमुख कुटुंबीय कसपटेंच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी गेलं होतं। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुख यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राज्य महिला आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। चाकणकर यांच्या कार्यकर्त्या सोनाली गाडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या संगीता भालेराव यांना फोनवरून धमकी दिली आणि या प्रकरणी ही तक्रार दाखल केलेली आहे। बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक बक्सार मुलाणी यांची बदली करण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू असल्याच्या आरोपांनंतर त्याची बदली करण्यात आलेली आहे। देशमुख कुटुंबामधील सदस्यांनी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता। 11वी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी राज्यामधील 9338 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 2,58,887 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि यापैकी 83,724 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून प्रवेश शुल्क भरलं। 70,739 विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग लॉक केला। शरद पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते बारामती तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा सुद्धा घेतील। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। 16 दिवस अगोदरच दाखल होत मान्सूननं यंदा दरवर्षीचा रेकॉर्ड मोडलेला आहे। मान्सूनी अगोदर 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाला, पण यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईमध्ये लवकर धडकला। मान्सून 26 मे रोजी म्हणजेच काल मुंबईमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे।
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले। पावसाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेत असून या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या। राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुरक्षिततेचे उपाय म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण 15 तुकड्या तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एनडीआरएफच्या एकूण 13 तर एसडीआरएफच्या 2 तुकड्यांचा समावेश आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध यंत्रणांचे समन्वय साधून सुनिश्चित नियोजन करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तसंच मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। दरड प्रवण क्षेत्रामधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्याचे निर्देश सुद्धा शिंदेंनी दिले। भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। ज्या ठिकाणी पूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं अशा ठिकाणी पाणी साचलं, वेळेवर उपसा प्रक्रिया सुरू न केल्यामुळे ही स्थिती झाली असं सुद्धा ट्विट करत आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकारमुळे मुंबईकरांना पावसामध्ये हाल सोसावे लागत आहेत असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा केलाय। पहिल्याच पावसामध्ये मुंबईकर ना घरात सुरक्षित आहेत ना रस्त्यावर, याला पूर्णपणे महायुती सरकार जबाबदार आहे अशी टीका गायकवाड यांनी केल्याचं पाहायला मिळालं। कालच्या पावसाचा मुंबई मेट्रोच्या सेवेवर सुद्धा बराच परिणाम झाला आणि त्यामुळे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सुद्धा एक्सपोज केली आहे। 4 वाजेपर्यंत 24,000 लोकांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला खासदार नरेश म्हस्के आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी ठाणे शहरात सतत पडत असलेल्या पावसाचा आढावा सुद्धा घेतला। म्हस्केंसमोर आव्हाड यांनी प्रशासनाला जाब विचारला। मुसळधार पावसामुळे माहीममधील एका इमारतीमध्ये काही भाग कोसळला आणि हाजी कासम नावाच्या चाळीचा काही भाग सुद्धा कोसळला। माहीम स्थानक परिसरामध्ये रोडवर ही दुर्घटना घडली। कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामं केल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जातोय, मात्र दुसरीकडे पहिल्याच पावसामध्ये वरळीमधील आचारी अत्रे चौकामधील रस्ता खचून गेला आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे शहरामधील बहुतांश भागांमधील रस्त्यांवर पाणी साचलं। पिंपरी चिंचवड महापालिकेने नालेसफाई योग्य पद्धतीने न केल्यामुळे शहरामधील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र होतं। पुण्यामधील शिरूर तालुक्यामधील पावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले। अनेक भागांमध्ये शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय। खारघर येथील डोंगर रांगांमध्ये फिरायला गेलेल्या 5 तरुणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे हे तरुण अडकून पडलेले होते। खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या सहाय्याने तरुणांना रेस्क्यू केलाय, तर खारघर गोल्फ कोर्समधील डोंगरावर हे तरुण अडकून पडलेले होते। कल्याण बदलापूर परिसराला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढलं आणि त्यामुळे उल्हास नदीला पूर आलेला आहे। कल्याण तालुक्यामधील वाहोली गावामधील 3 जण गुरं चरायला गेलेले असता उल्हास नदीच्या पुरामध्ये अडकलेले होते आणि या तिघांना स्थानिक नागरिकांनी बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 54 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे आणि पावसामुळे 21 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची सुद्धा माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे। नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे, तर नागरिकांनी पावसामध्ये काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील पावसाच्या परिस्थितीचा ट्रॅक्टरमधून आढावा घेतला। इंदापूरमधून सणसर गावामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शेतजमिनी पाण्याखाली गेल्या तर अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। याचीच पाहणी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी सुद्धा दुथडी भरून वाहू लागली।
दरम्यान या नदीकाठावरील वाळूज, मनगोली, धोराळे, यावली या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यामधील वळसंगमध्ये सुद्धा पावसाने जोरदार बॅटिंग केली. वळसंग गावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून मान्सूनच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी अडचणीत आलाय. कोल्हापूरमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे जिल्ह्यामधील आतापर्यंत 12 बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा किंचित वाढ झालेली आहे. तर कागल तालुक्यामधील बाचणी आणि सिद्धनेरली बंधारा पाण्याखाली गेलेला असून बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जेजुरी गडावर मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे गडाच्या पायऱ्यांवरून धबधब्याप्रमाणे पाणी वाहत आहे. पावसामुळे भाविकांची धांदल उडाली आहे. तर यापेक्षा अधिक पावसाची नोंद गेल्या 8 दिवसांमध्ये जेजुरी आणि परिसरामध्ये झालेली पाहायला मिळाली. पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. रायगडमधील मुरुडमध्ये मुसळधार पाऊस झाला. दत्त मंदिर आळी इथल्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. अनधिकृत बांधकामांमुळे जवळपास सगळ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. तसंच ITIची इमारत असून त्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे त्या इमारतीला धोका निर्माण झाला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे येत्या खरीपाच्या पेरणीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. मागणी मान्य करा नाहीतर आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. नांदेड शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. गेल्या 10 दिवसांपासून सातत्यानं बरसणाऱ्या पावसामुळे शहरामधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. खटाव तालुक्यामधील येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेला होता आणि यामुळे येरळा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. इतिहासात येरळवाडी धरण मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच भरलाय आणि सांडव्यावरील विसर्ग पाहायला नागरिकांनी एकच गर्दी सुद्धा केली. जालना शहरामधील मोती तलावामध्ये बुडून 2 सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुनेद असेफ सय्यद आणि आयान आसिफ सय्यद अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही भावंड आपल्या मामासह आणि काही नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आलेली होती आणि यावेळी दोन्ही भावंड पाण्यामध्ये उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडालेले आहेत. अहमदपूर तालुक्यामधील गोताळा इथं शेतामध्ये वीज पडून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली. परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पावसापासून वाचवण्यासाठी 8 जण शेतामधील एका झाडाखाली थांबलेले होते. त्याचवेळी या झाडावर वीज कोसळून ही घटना घडली. संभाजीनगरमध्ये MIM पक्षाने शहरामध्ये बॅनरबाजी केल्याचं दिसलं. संभाजीनगरमधील विविध प्रश्न मांडत जिंकून आल्यास MIM हे प्रश्न मार्गी लावेल असं आश्वासन सुद्धा दिलं. शहरामधील चौकाचौकामध्ये या आश्वासनांचे फलक सुद्धा लावण्यात आले.